नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त असा डाळ तडका. तर डाळ तडक्यासाठी बघा इथं मी 3 डाळी एकत्र घेतलेल्या आहेत. मिक्स करून करायचं आहे आपल्याला डाळ तडका. अगदी हॉटेलमध्ये खातो तसं करायचं आहे आपल्याला. तर एक 4 माणसांसाठी मी करणार आहे. त्यामुळं ह्या डाळीचं प्रमाण कमी आहे. तुमच्याकडे जास्त लोकांसाठी बनवायचं आहे तर तुम्ही डाळीचं प्रमाण त्याप्रमाणे ठरवायचं आहे. तर इथं मी पाववाटी घेतलेली आहे. नेहमीची आपली तुरीची डाळ. ही बघा निवडून घेतलेली आहे स्वच्छ. मसूरची डाळ आहे ती मी 2 चमचे घेतलेली आहे. हे बघा 2 ते 3 चमचे घ्यायची मसूरची डाळ अंदाजाने घेतलेली आहे मी. मुगाची डाळ आहे ती पण मी 2 चमचे घेतलेली. बघा ह्या डाळी आहेत स्वच्छ आपल्याला धुवून अर्धा तास आपल्याला भिजत घालायच्यात पाण्यामध्ये. म्हणजे करायच्या आधी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याही आधी आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं त्याला. तर चला आपण हे धुवूया आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला घालूया. त्यानंतर आपण त्याचा डाळ तडका आहे तो करायचा किंवा शिजायला घालायच्या डाळी आपल्याला. तर बघा डाळी आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. अगदी स्वच्छ त्याचं पाणी निघेपर्यंत त्याला असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ असं. आणि आता अर्धा तास असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं याला. तर बघा आपण ही डाळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे, भिजायला ठेवलेली. जास्त वेळ नसेल तर 20 मिनिटं तरी कमीत कमी ठेवा भिजायला, म्हणजे ते छान शिजते नंतर ना म्हणून. तर चला ह्याच्यामध्ये मी घालणार आहे एक मिरची, थोडंसं आलं असं आपण चिरून घ्यायचंय, थोडा छोटासा तुकडा आहे बघा तो घालायचा. हळद घातलेली आहे मी अर्धा चमचा. आणि आपण ह्याच्यामध्ये घालायचे तूप 1 चमचाभर. आमटीमध्ये आपण तेल घालतो ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालायचं आहे. ह्या डाळीला आपण मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. डाळ भिजलेली जास्त वेळ लागणार नाही शिजायला, त्यामुळं मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. जास्त डाळ शिजवून द्यायची नाही आपल्याला, खूप अशी गिर्र अशी करायची नाही. तर थोडीशी डाळ अशी दिसली पाहिजे आपल्याला, नाही का. आपण बाहेर खातो ती डाळ बघितली असेल तुम्ही ढाब्यावरती वगैरे. तर तशी डाळ शिजण्यासाठी थोडीशी डाळ ठेवायची कच्ची. तर चला 3 शिट्ट्या आपण देऊ. तर बघा डाळ शिजलेली आपली. ही मिरची आहे ती काढून टाकायची आता. ही डाळ आहे ती हलकीशी अशी स्मॅश करायची. बघा ही डाळ आहे त्यात थोडी डाळ पण दिसते आपल्याला, एकदम स्मॅश झालेली नाही. तर अशी शिजवून घ्यायची डाळ. ओव्हर कुक नाही करायची, म्हणजे जास्त शिजवून नाही घ्यायची. थोडीशी अशी घोटा आणि थोडीशी डाळ दिसली पाहिजे अशी. चला बस झाला. तर बघा आता इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे, मीडियम साईजचा होता, कापून घेतलेला आहे. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. बारीक एक कांदा होता, एक छोट्या साईजचा कांदा होता तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. सुक्या लाल मिरच्या आहेत 2 घेतलेल्या आहेत. 2 होत्या ते घेतलेले आहेत मी. एक तमालपत्र छोटंच पाणी आहे ते घेतलेले. तिथं आलं आहे ते मी किसून घेतलेलं आहे. लसूण आहे तो पण मी किसून घेतलेला आहे. पाहिजे तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. आणि थोडासा लसूण आहे तो असा चिरलेला आहे, तो फोडणीत वरून घालायचा आहे आपल्याला, तो नंतर न लागणार आहे. तर चला याशिवाय आपल्याला लागणार आहे कसुरी मेथी, धना पावडर आहे ती 1 चमचा आहे, लाल तिखट आहे ते तुमच्या आवडीने 1-1.5 चमचा, आणि गरम मसाला किंवा किचन किंग मसाला तो घालायचा आहे आपल्याला. चला तर सुरुवात करूया फोडणीला. फोडणीसाठी तेल घालायचे थोडं पहिल्यांदा. त्यानंतर 1 चमचा तूप घालायचं आहे आपल्याला. तूप थोडा तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला. तुमच्या आवडीनं घाला किंवा नुसतं तुपामध्ये सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये घालूया जिरे, हे तमालपत्र. गॅस अगदी बारीक केलेला आहे मी. सुक्या मिरच्या, कांदा घालूया. कांदा आहे चांगला परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालूया आपण, कारण कुठलीही डाळ असली तरी कढीपत्ता आपल्याला पाहिजे. इथं तुम्ही खडे गरम मसाले वापरायचे असतील तरी वापरू शकता. परतून घ्यायचंय कांदा चांगला लाल होईपर्यंत.
त्यानंतर याच्यामध्ये घालूयात आलं, किसलेलं आलं आहे ते अर्धा चमचा घालायचे आणि लसूण पण. पेस्ट नाही घालायची त्याच्यामध्ये, एकतर कापून घाला किंवा किसून घाला. परतून घेऊया चांगला. आता एक सुके मसाले आहेत घेतलेले, कोरडे मसाले, पावडर मसाले ते घालूया. टोमॅटो घालूया आता. टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालणार आहे मी. थोडासा गॅस मोठा केलाय आता. परतून घेऊया. थोडेसे टोमॅटो आहेत ते सॉफ्ट होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचंय आपल्याला. थोडंसं झाकून ठेवूया 1-2 मिनिट. मीठ घालूया चवीनुसार, म्हणजे टोमॅटो पण चांगला सॉफ्ट होईल. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत चांगलं त्याला परतून घ्यायचंय आपल्याला. थोडंसं पाणी लागलं तर घालायचं. गॅस थोडा बारीक केला तरी चालणार. झाकून ठेवूया जरा. थोडीशी कोथिंबीर घालूया याच्यामध्ये. टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत आपल्याला आता, चांगले स्मॅश व्हायला लागलेले आहेत. हाताने थोडंसं चमच्याने असं दाबून घ्यायचं टोमॅटो. चला आता ही डाळ घालू याच्यामध्ये. आता ही डाळ असते ती घट्टसर असते. ही डाळ पातळ आमटीसारखी नसते. तर डाळ तडका असतो तो थोडासा, तुम्हाला माहितीच आहे, थोडासा घट्टसर असा असतो. त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये. कोथिंबीर घालूया. फक्त मी डबा धुवून घालणार आहे. हा डाळ तडका आहे, त्याच्यामध्ये आपण काही मसाले आता घातलेले, तिखट घातलेले नाही का. तर हे थोडंसं शिजू द्यायचंय 5 ते 7 मिनिटं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर डाळीवरती किंवा ह्या डाळ तडक्यावरती तडका आणखी द्यायचा आहे आपल्याला, तो नंतर न द्यायचा. तरी 5 ते 7 मिनिटं डाळ शिजू देऊया आपण. उकळी आल्यानंतर थोडासा वेळ गॅस बारीक करायचा आणि 5-7 मिनिटं शिजू द्यायची. चला तर आपली डाळ शिजली आहे. तर आता डाळ तडका करतोय आपण, तर तेल घालूया त्याच्यामध्ये. तडका बनवायचा आहे आपल्याला, वरतून त्याच्यामध्ये आपल्याला तडका घालायचा आहे. तेल घालायचं, तेल गरम करायचंय, किंवा तूप घालू शकता इथं तुम्ही, तूप सुद्धा घालू शकता. परत थोडंसं जिरं घालूया याच्यामध्ये, थोडंसं हिंग, लाल सुक्या मिरच्या, थोडासा कांदा, लसूण ठेचून आपण कापून घेतला होता थोडासा लसूण, तो घातलेला आहे मी. थोडंसं लाल तिखट, हा तडका आहे, हा तडका आहे तो आपल्याला घालायचा या डाळीवर. मस्त असा डाळ तडका आहे तयार. गॅस बंद केला तरी चालणार आहे. एक नंबर झालेला आहे. तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त असा डाळ तडका. शेवटी आपण त्याला मस्त असा तडका दिलेला आहे. तर तो तुपावरती सुद्धा देऊ शकता, किंवा तुम्ही बटर सुद्धा अगदी घालू शकता. तर मस्त तयार झालेला आहे आणि सुगंध तर एक नंबर सुटले. तर नक्की ट्राय करा. आणि जिरा राईस सुद्धा आपला शिजतोय तिकडं बाजूला, पण अजून तयार नाही आहे. आणि आपली गडबड आहे त्यामुळं रेसिपी आवरायची आपल्याला. तर आवडली असेल रेसिपी, पटपट लाईक करा. आणि लाईक करायचं, लाईकचं बटन असतं थम्सअप, ते दाबायचं म्हणजे लाईक होतं. नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या रेसिपी आहेत ते तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा.
कुठल्या रेसिपी पाहिजे असतील त्याही सांगा. बघा मस्त अगदी आणि छान असं घट्टसर असं झालेली आहे डाळ आपली. हे बघा असं पाहिजे त्याचा थिकनेस, कारण हे आमटीसारखं पातळ करायची नाही. डाळ तडका करायचा तर तो थोडासा घट्टसरच असतो. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रेसिपी पहा, करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा. हा डाळ तडका नक्की करा आणि केल्यानंतर कमेंट करा. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन हुमास किचन मराठीच्या व्हिडिओमध्ये किंवा चॅनलवरती. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंट करून सांगत राहा.